लाडकी बहीण योजना आज पैसे सोडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आज तारीख आहे 6 जुलै आणि आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या सर्व लाडक्या बहिणींना, सर्व महाराष्ट्रातील वारकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुमचा सर्वांचा आनंदामध्ये जावो. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. जून महिन्याचा हप्ता काल सकाळीच पाठवला होता. तसेच आज आहे रविवार. आज सकाळपासून सुद्धा पैसे आता जमा होणार आहेत. पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज तुमच्या मोबाईल वरती येणार आहे. काल सुद्धा भरपूर महिलांना काल पैसे मिळाले. तुम्हाला जर काल पैसे मिळाले असतील किंवा आज सकाळी लाडकी बहिणींच्या 12व्या हप्त्याचे जर पैसे जमा झाले असतील तर कमेंट मध्ये टाका की दादा आम्हाला पैसे मिळाले आहेत. तर बघा, सातारा, सांगली, जालना, नागपूर, पुणे, मुंबई, सोलापूर तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व 36 जिल्ह्यामध्ये आता पैसे सोडले आहेत. बघा, कालच पैसे सोडले आहेत, आज सुद्धा पैसे सोडले आहेत आणि उद्या सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत. 2-3 दिवस नुसता पैशांचा पाऊस होणार आहे, पैशांचा धुराळा होणार आहे. 12वा हप्ता वाटप होणार म्हणजे होणार. सर्व महिलांना पैसे मिळणार म्हणजे मिळणार. यात 100% काल, आज, उद्या. काल तर भरपूर महिलांना मिळाले, आज सुद्धा 100% भरपूर बहिणींना पैसे मिळणार. उद्या सुद्धा 100% भरपूर महिलांना पैसे मिळणार आहेत, कारण की वरूनच पैसे सोडलेले आहेत. शासनाने वरून पैसे पाठवले आहेत 12व्या हप्त्याचे. तुम्हाला जर 12व्या हप्त्याचे पैसे मिळाले असतील तर कमेंट मध्ये टाका, हो दादा आम्हाला 12वा हप्ता मिळाला आहे. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. पैशांचा पाऊस सुरू झालेला आहे. आजचा दिवस खूप शुभ आहे, कारण की आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी निमित्त सुद्धा तुम्हाला आज पैसे वाटप होणार आहेत. ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांना आता खुशखबर मिळणार आहे. तुमचे हे 2-3 दिवस खूप आनंदामध्ये जाणार आहेत, कारण की आता वरून पैसे सोडण्यात आलेले आहेत, वरून पैसे पाठवण्यात आलेले आहेत. शासनाने पैसे पाठवले आहेत, सरकारने पैसे सोडलेले आहेत. पैसे जमा झाल्याचा आजचा हा तुम्ही मेसेज पाहू शकता. बघा, अमाऊंट ऑफ 1500 रुपये क्रेडिटेड झालेले आहेत अकाउंटमध्ये. ठीक आहे, 1500 रुपये जून महिन्याचे पैसे आले आहेत. तुम्हाला सुद्धा पैसे आले असतील, तुमचं बँक खातं चेक करा. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर गुगल पे, फोन पेचा वापर करून सुद्धा तुम्ही पैसे चेक करू शकता. तर बघा, आजची जबरदस्त अशी अपडेट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामधील महायुती सरकारने दिली लाडक्या बहिणींना खुशखबर. जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. बघा, प्रक्रिया सुरू झालेली आहे. पैसे सुद्धा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे अशी सुरू राहणार आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ही लाडकी बहीण योजना पुढे 5 वर्ष चालणार आहे, असं महायुती सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आता बघा, आपल्या चॅनलवरती 100K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि लवकरच विठू रायाच्या आशीर्वादाने 200K सबस्क्रायबर पूर्ण होतील, ही आपण अपेक्षा ठेवूया. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलवर ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे. 200K सबस्क्रायबरवरती 2 पैठणी साड्या वाटप दिल्या जाणार आहेत. अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साडीचा गिव्हअवे केला जाणार आहे. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. तर आता तुम्हाला पैठणी साडी वाटप संदर्भात डिटेलमध्ये अपडेट देतो. तर बघा, आपल्या चॅनलवरील ही ऑफर फक्त आपल्या चॅनलवरील सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्ससाठीच असणार आहे. तर बघा, आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल तर्फे साडीचं वाटप केले जाणार आहे. फ्री मध्ये पैठणी साडी दिली जाणार आहे. आपण ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 100K पूर्ण झाले होते त्यावेळेस सुद्धा पैठणी साडी वाटप केली होती. त्याच प्रकारे आता ज्यावेळेस 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत आणि ह्या 2 पैठणी साड्या 2 लकी विनरला मिळणार आहेत. या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना पैठणी साडी 100% चांगल्या दर्जेदार क्वालिटीची त्याच दिवशी वाटप करणार. पोस्टाच्या माध्यमातून त्यांच्या ऍड्रेसवरती साडी वाटप करण्यात येणार आहे. 2 लकी विनर जिंकू शकतात. तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलचं बघा, लोकप्रिय महाराष्ट्र राज्यातील आता हा चॅनल ठरत आहे.
या चॅनलच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व ए टू झेड अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे तुमचं सुद्धा एक छोटंसं कर्तव्य आहे. जर तुम्ही सबस्क्राईब बटन दाबलं नसेल, चॅनलशी कनेक्ट झाला नसेल तर नक्की कनेक्ट व्हा. तुम्हाला सुद्धा इथून पुढे जबरदस्त आपण अपडेट्स लाडकी बहीण योजनेसंदर्भातील पुढचा मग कोणता हप्ता आहे तर बघा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे, जुलै महिन्याचा हप्ता आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जे पण हप्ते आहेत सर्व अपडेट सर्वात आधी आपण देणार आहोत. तर बघा, आपल्या चॅनलवरती 100K सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. सिल्वर प्ले बटनचं टार्गेट सुद्धा पूर्ण झालेलं आहे. नेक्स्ट टार्गेट आपलं असणार आहे 1 मिलियन गोल्ड बटनचं. तर तुम्ही सर्वांचा, तुमच्या प्रत्येकाचा एक एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे गोल्ड प्ले बटन अचीव करण्यासाठी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गोल्डच्या नंतर आपलं टार्गेट असणार आहे, ते सर्वात मोठं स्वप्न असणार आहे, डायमंड प्ले बटन मिळवण्याचं. हा मार्ग सोपा नसणार आहे, परंतु आपण सर्व तुमच्या प्रेम आशीर्वादाने हे टार्गेट आपण पकडत आहोत व लवकरच आपण हे दोन्ही पण टार्गेट अचीव करूया. ठीक आहे, सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. चला तर आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट पाहूया. तर बघा, सबस्क्राईब बटन का दाबायचंय? असंच दाबायचं नाही, कारण की तुम्हाला आपण अपडेट सर्वात आधी देतोय, जबरदस्त अशा अपडेट देतोय मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. बघा, ही अपडेट आहे जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची. ही अपडेट आपण कधी दिली होती? बघा, 10-15 दिवस आधीच आपण तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे. बघा, 10-15 दिवस हा फायदा आहे आपल्या चॅनलवरती, चॅनलशी कनेक्ट राहिल्याचा. बघा, 10-15 दिवस आधीच तुम्हाला ही माहिती मिळाली असती. जे पैसे आत्ता जमा होत आहेत याची माहिती आपण तुम्हाला आधीच दिली होती. तर आपण तुम्हाला काय सांगितलं होतं? आपण 2 शक्यता वर्तवल्या होत्या, की पहिली शक्यता होती 30 जून अगोदर, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ही शक्यता खूप कमी आहे पैसे मिळण्याची, कारण की परंतु जर हप्ता येण्यास उशीर होणार आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, आधीच सांगितलं होतं. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी बघा ही पोस्ट आधीच केली होती. सर्वात ओरिजिनल आपण माहिती देत असतो. आधीच सांगितलं होतं तुम्हाला की 5 जुलैपर्यंत तुम्हाला पैसे जमा होतील असं स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि 5 जुलैलाच 12वा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं की 12व्या हप्त्यासोबत 13वा हप्ता देण्याबाबत कोणतीही ऑफिशियल अपडेट नाहीये. त्यामुळे तुम्हाला 12वा हप्ता सिंगल मिळणार आहे, म्हणजे सेपरेट मिळणार आहे, आणि 13वा सुद्धा सेपरेट मिळणार आहे. 13व्याचे सुद्धा म्हणजे जुलैचा हप्ता सुद्धा तुम्हाला आता लवकरच जमा होणार आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की 5 जुलैपर्यंत पैसे जमा होतील, आणि 5 जुलैलाच पहिला दिवस ठरला. 5 जुलैला सकाळी 9 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. ते अजूनपर्यंत पैसे वाटप होत आहेत. आज रविवार आहे, आज सुद्धा थोडेफार महिलांना पैसे मिळतील. राहिलेल्या महिलांना उद्या, सोमवारी आणि मंगळवारी 100% महिलांना पैसे जमा होणार आहेत. 2.5 कोटी महिलांना पैसे जमा होणार म्हणजे होणार, कारण की आपल्या चॅनलवरती एकदम ओरिजिनल आपण अपडेट्स देत असतो. आपला रेकॉर्ड आहे युट्यूबवरती जबरदस्त सर्वात आधी अपडेट्स देण्याचा. तर बघा, आज सुरुवात झालेली आहे पैसे जमा होण्यास. पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. हा कालचा मेसेज आहे 5 तारखेचा. आज सुद्धा 6 तारखेला काही महिलांना पैसे आले असतील. तर बघा, 1500 रुपये क्रेडिट झाल्याचा हा मेसेज आहे. आता भरपूर महिला प्रश्न विचारत होत्या की दादा, आता आम्हाला सर्वच महिलांना हा लाभ मिळणार आहे का? सर्वच महिलांना हे पैसे एकत्रच दिले जाणार आहेत का, असा भरपूर महिलांनी प्रश्न विचारला आहे. तर बघा, सर्वच महिलांना आज पैसे मिळणार नाहीत. बघा, काही ठराविक महिलांना काल, बघा 5 तारखेला काल पैसे मिळाले होते. काही महिलांना आज रविवारी 6 तारखेला मिळतील, काही महिलांना उद्या 7 तारखेला सोमवारी, काही महिलांना 8 तारखेला मंगळवारी 9 तारखेपर्यंत सुद्धा तुम्हाला हे पैसे मिळतील. म्हणजे सरासरी सांगायचं म्हणजे इन शॉर्ट 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व बहिणींना हा लाभ वितरित होणार आहे टप्प्याटप्प्याने. कारण की महिलांची संख्या कमी नाहीये, जवळपास 2.5 कोटी महिलांना हे पैसे वाटप होणार असल्यामुळे थोडा टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहेत. बघा, तुम्ही हा आजचा मेसेज पाहू शकता पैसे जमा झाल्याचा. तर बघा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे SMS येत असतो. तर बघा, हा मेसेज तुम्ही पाहू शकता. अमाऊंट ऑफ रुपीज 1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर, असा प्रकारचा मेसेज तुम्हाला येतोय. तुम्हाला पैसे जमा झाले असतील तर तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आता तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. म्हणजे जूनचा हप्ता तुम्हाला मिळाला, जुलैच्या हप्त्यासाठी शुभेच्छा. आता लवकरच तुम्हाला जुलैचा हप्ता सुद्धा मिळणार आहे. ज्या महिलांना अजूनपर्यंत जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत अशा महिलांनी काळजी करायचं नाहीये, तुम्हाला सुद्धा आता पैसे येत आहेत. हा दुसरा तुम्ही मेसेज पाहू शकता. या ताईंना सुद्धा पैसे आलेले आहेत. या ताईंना सुद्धा मोबाईलवरती मेसेज आलेला आहे पैसे जमा झाल्याचा. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे मेसेज आला असेल. मेसेज आला आहे की नाही कमेंटमध्ये नक्की टाका. पैसे मिळाले असतील तरी टाका की हो दादा, आम्हाला पैसे मिळाले आहेत. कालच्या व्हिडिओवरती सुद्धा भरपूर महिलांनी कमेंट्स केल्या होत्या की दादा, आम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नाहीत. आमच्या गावातील काही महिलांना पैसे आले, आमच्या पाहुण्या रावळ्यातील काही महिलांना पैसे आले, माझ्या बहिणीला पैसे मिळाले,
माझ्या चुलतीला पैसे मिळाले, माझ्या आईला पैसे मिळाले, परंतु मला पैसे मिळाले नाही, असा प्रश्न भरपूर महिलांनी, भरपूर लाडक्या ताईंनी काल विचारला होता. तर तुम्हाला कधी पैसे मिळणार आहेत, तर हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, कालपासून पैसे वितरणास सुरुवात झाली. काही महिलांना काल पैसे मिळाले, आता काही महिलांना आज पैसे मिळतील आणि काही महिलांना उद्या आणि काही महिलांना परवा सुद्धा पैसे मिळतील. हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. टप्प्याटप्प्याने हे वाटप चालत आहे. त्यामुळे ज्यांना पैसे आले नाही त्यांना पैसे येणार आहेत, हे लक्षामध्ये घ्या. कारण की हे जे वाटप आहे, हे वाटप जवळपास 1 दिवसात पूर्ण होत नाही. डीबीटी मार्फत जरी हे पैसे ट्रान्सफर होत असले, आधार संलग्न बँकेत हे पैसे येतात आणि विशेष म्हणजे 3 ते 4 दिवसांचा कालावधी यासाठी लागतो आणि या कालावधीमध्ये सर्वांना पैसे जमा होतात. एकही बहीण या लाभापासून वंचित राहत नाही. ठीक आहे. तर बघा, आजचा दिवस आहे सोनेरी दिवस, कारण की महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा या ठिकाणी उत्सव, आनंदाचा सण आहे, म्हणजेच आषाढी एकादशी. बघा, आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र राज्यातील सर्व वारकरी मित्रांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जे पण दिंडी सोहळ्यासाठी मध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा सर्वांचा दिवस आजचा अगदी आनंदामध्ये साजरा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ठीक आहे, आता आपण लाडकी बहीण योजनेच्या मेन टॉपिक वरती येऊया. त्या अगोदर तुम्हाला सांगायचं म्हणजे आज आहे आषाढी एकादशी. त्या निमित्ताने सुद्धा काही महिलांच्या खात्यावरती आज सुद्धा पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला हे गिफ्ट असणार आहे बेंदूर सणाचं आणि आषाढी एकादशीच्या सणाचं. तर बघा, काल किती महिलांना पैसे मिळाले, किती वाजता पैसे मिळाले, त्याची आकडेवारी आता समोर आलेली आहे. तर बघा, जून हप्ता काल 5 तारखेला जमा होण्यास सुरुवात झाली. काल सुद्धा भरपूर महिलांना सकाळपासूनच पैसे मिळण्यास सुरुवात झाली होती. तुमच्यापैकी अनेक महिलांना पैसे आले असतील. आता काही महिलांना कधी पैसे मिळाले ते आपण पाहूया. तर बघा, काही महिलांना 9 वाजता पैसे मिळाले, काही महिलांना 10 वाजता, काही महिलांना 11 वाजता, तर काही बहिणींना काल 12 वाजता सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. हे झालं सकाळचं. काही महिलांना सकाळी पैसे जमा झालेले आहेत. तुम्हाला कोणत्या वेळेत पैसे जमा झाले हे सुद्धा कमेंटमध्ये टाका, जर तुम्हाला काल पैसे मिळाले असतील. त्यानंतर बघा, जून महिन्याचा जो हप्ता आहे तो काल पैसे मिळाले. सकाळपासूनच जरी वाटप चालू झालं तरी पण काही बहिणी अशा होत्या ज्यांना सकाळी पैसे मिळाले नाही, परंतु त्यांना दुपारी पैसे मिळाले. बघा, अशा सुद्धा भरपूर महिला होत्या ज्यांना दुपारी पैसे मिळाले. काही महिलांना 1 वाजताच्या सुमारास पैसे आले, काही महिलांना 2 वाजताच्या सुमारास पैसे आले, तर काही महिलांना 3, तर काही महिलांना 4 वाजताच्या सुमारास सुद्धा पैसे मिळाले होते आणि पैसे सर्वांना जमा झाले होते. भरपूर महिलांनी त्यांचे स्क्रीनशॉट सुद्धा टाकले होते की दादा आम्हाला पैसे आलेले आहेत. मेसेज करून, कमेंट्स करून भरपूर महिलांनी सांगितलं होतं की दादा आम्हाला पैसे आले. तुम्ही जी माहिती दिली ती एकदम खरी माहिती होती, एकदम ओरिजिनल, एकदम खरी माहिती तुम्ही देता, असं त्यांनी कमेंट्स, भरपूर चांगल्या चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या. काही थोडेफार फेक वगैरे असं निगेटिव्ह कमेंट्स सुद्धा येत राहतात, परंतु तेवढं आता चालतं. ठीक आहे, आपण चांगलं काम करतोय हे लक्षामध्ये घ्या. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात A to Z अपडेट्स मिळवा मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर बघा, जूनचा हप्ता आता वाटप होतोय आणि काल काही महिलांना सकाळी पैसे नाही आले, दुपारी सुद्धा काही महिलांना पैसे नाही आले, परंतु काही महिला अशा होत्या ज्यांचा अचानक त्यांना सरप्राईज मिळालं आणि त्यांना थेट संध्याकाळच्या वेळेमध्ये पैसे मिळाले. भरपूर महिलांना पैसे मिळाले व त्या खूप खुश झाल्या, कारण की जवळपास महिलांनी बऱ्याच दिवस प्रतीक्षा केली होती, 30 ते 35 दिवस. कारण की जून महिना संपला तरी पण तुम्हाला हा लाभ वितरित झालेला नव्हता. त्यामुळे महिलांनी बरीच प्रतीक्षा केली होती आणि त्यानंतर पैसे जमा होत होते. त्यामुळे महिलांचा आनंद गगनात मावेत नव्हता. त्यामुळे महिला खूप हॅप्पी होत्या, खूप खुश होत्या. आता बघा, महिलांना, लाडक्या बहिणींना खुशखबर होती की ती संध्याकाळची पैसे जमा झाले काही महिलांना. काही महिलांना 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता. तर अशा प्रकारे काही महिलांना या कालावधीत सुद्धा काल पैसे मिळालेले आहेत. मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज या कालावधीमध्ये आलेला आहे. त्यानंतर अशा सुद्धा काही महिला होत्या ज्यांना सकाळी सुद्धा नाही पैसे आले, दुपारी सुद्धा नाही पैसे आले आणि संध्याकाळी सुद्धा नाही पैसे आले. मग या महिलांना रात्री उशिरा पैसे आले. बघा, रात्री उशिरा म्हणजे किती वाजता पैसे आले, तर या महिलांना, काही महिलांना रात्री 9 वाजता पैसे मिळाले, 9च्या सुमारास. काही महिलांना 10 वाजता, काही महिलांना 11, काही महिलांना 12 वाजता पैसे मिळाले. परंतु बऱ्याच महिलांना पैसे जमा झाले. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांना, बऱ्याच महिलांना काल पैसे जमा झालेले आहेत कालच्या दिवसामध्ये. आता आपल्याकडे आकडेवारी आलेले आहे की किती बहिणींना लाभ वितरित झाला आहे, किती महिलांना लाभ जमा झालेला आहे. जवळपास मिळालेल्या माहितीनुसार काल फक्त आणि फक्त 15 ते 20%, बघा, 15 ते 20% महिलांनाच लाभ वितरित झालेला आहे. राहिलेल्या 80 ते 85% महिलांना आजपासून, उद्यापासून हा लाभ वितरित होणार आहे. तर बघा, आता आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या
सर्व महिलांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा, बेंदूर सण जवळ आलेला आहे. बेंदूर सणाच्या सर्वांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. बेंदूर सणाला सुद्धा तुम्हाला भेट मिळणार आहे. बेंदूर सणाची भेट म्हणजेच बेंदूर सण अवघा 2-3 दिवसाच्या दिवसावरती आलेला आहे आणि त्याच्या आधीच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळत आहे. त्यामुळे महिलांचा बेंदूर सण खूप आनंदामध्ये गोड होणार आहे, साजरा होणार आहे. तुम्हाला सध्या जून महिन्याचं गिफ्ट मिळत आहे आणि लवकरच जुलै महिन्याचं गिफ्ट लवकरच दिलं जाणार आहे. आपल्याकडे माहिती आलेली आहे जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याविषयी आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. एकदम ऑथेंटिक रिअल अपडेट असणार आहे. त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा. ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट जबरदस्त अशी अपडेट पाहूया. तर बघा, पैसे जमा होण्यास आता खरी ओरिजिनल सुरुवात झालेली आहे. बेंदूर सणाच्या आधीच तुम्हाला 100% पैशांचा लाभ जमा होणारच आहे. एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. सर्वच महिलांना, सर्वच बहिणींना हा लाभ मिळणारच आहे. बघा, आता पैसे वाटप होणार आहेत, पण कसं वाटप होणार आहे तर जिल्ह्यानुसार वाटप होणार आहेत. मग कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यात काल पैसे जमा झाले, कोणत्या जिल्ह्यात उद्या परवा पैसे जमा होणार, या संदर्भात आता आपण माहिती पाहूया. हा महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे, मॅप आहे. ठीक आहे, तर बघा, महाराष्ट्र या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका. ज्या पण जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर त्या जिल्ह्यामध्ये बघा, आता बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण एका जिल्ह्याचं घेऊया. तर समजा आपण सातारा जिल्हा घेतला, तर सातारा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कंदी पेढे खूप फेमस आहेत. ठीक आहे, कंदी पेढे. तसं तुम्ही ज्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय तसं तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती काय फेमस आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आम्हाला सुद्धा अपडेट मिळेल, माहिती मिळेल 36 जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या डिशेस किंवा कोणती अशी गोष्ट आहे ती ती ज्या जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहे त्याचं तुम्ही नाव टाकायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून आणि तुमच्या जिल्ह्याचं सुद्धा नाव कमेंटमध्ये आम्हाला त्यामुळे समजणार आहे कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे. ठीक आहे, आता बघा यादी आपल्याकडे आलेली आहे. आता ती यादी आपण तुम्हाला सांगतो. तर बघा, पहिला जिल्हा आहे अहमदनगर, ज्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी वाटप होणार. दुसरा जिल्हा आहे अकोला. तिसरा जिल्हा आहे अमरावती. चौथा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. पाचवा जिल्हा आहे बीड. त्यानंतर लक्षामध्ये घ्या, 6 नंबरचा जिल्हा आहे भंडारा. 7 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा. 8 नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर. 9 नंबरचा जिल्हा आहे धुळे. 10वा जिल्हा आहे गडचिरोली. 11वा जिल्हा आहे गोंदिया. 12वा जिल्हा आहे हिंगोली. त्यानंतर बघा, 13वा जिल्हा आहे जळगाव. 14वा जिल्हा आहे जालना. 15वा जिल्हा आहे कोल्हापूर. त्यानंतर बघा, 16वा जिल्हा आहे लातूर. 17वा जिल्हा आहे मुंबई सिटी. 18वा जिल्हा आहे मुंबई सरबन. त्यानंतर लक्षामध्ये घ्या, 19 नंबरचा जिल्हा आहे नागपूर. 20वा जिल्हा आहे नांदेड. 21वा जिल्हा आहे नंदुरबार. 22वा जिल्हा आहे नाशिक. 23वा जिल्हा आहे धाराशिव. ठीक आहे, त्यानंतर 24वा जिल्हा आहे पालघर आणि 25वा जिल्हा आहे परभणी. अशा प्रकारे एकूण हे 36 जिल्हे आहेत. आता पहिले 25 जिल्हे तुम्हाला सांगितले आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहे. हा तुम्हाला मॅप दिसत आहे, महाराष्ट्र राज्यामधील हे सर्व जिल्हे आहेत. बघा, पहिले 25 जिल्हे तुम्हाला सांगितले, हे एकूण 36 जिल्हे आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये हा लाभ वितरित होणार आहे. एकही जिल्हा वंचित राहणार नाही. एकाही जिल्ह्यातील महिला या लाभापासून वंचित राहणार नाही. जेवढ्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्वच महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. आता या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना थोडीशी या ठिकाणी आजची जरा धक्कादायक अपडेट असणार आहे. कारण की बघा, आज वार आहे रविवार, आज असणार आहेत बँका बंद. त्यामुळे आज पैसे जमा होतील याची शक्यता थोडी कमी आहे. परंतु बघा, सरकारने तर वरून पैसे डीबीटी केलेले आहेत, म्हणजे वरून पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. त्यामुळे आज सुद्धा काही महिलांना पैसे जमा होऊ शकतात. ठीक आहे, परंतु ज्या बँकेमध्ये पेंडिंग वर्क असेल, म्हणजे काही काम, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचं जे काही काम असतं ते पैसे ऍक्सेप्ट करणं किंवा ते तुमच्या खात्यामध्ये जमा करून घेणं, जे काही बँकेची प्रोसेस असते. त्यामुळे ज्यांचं ऑलरेडी काम झालेलं आहे अशा महिलांना आज रविवारी सुद्धा पैसे येणार आहेत बँकांमध्ये. परंतु ज्यांना काही महिलांना उद्या सुद्धा पैसे मिळतील. आज रविवार असल्यामुळे थोडे काही ठिकाणी काही बँकांमध्ये पैसे जमा होण्याची शक्यता खूप कमी आहे, हे लक्षामध्ये घ्या. कारण की रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असतो, त्या दिवशी बँकेतील सर्व कर्मचारी सुट्टीवरती असतात. त्यामुळे पैसे मिळण्याची शक्यता थोडी कमी आहे. तर बघा, लाडकी बहिणींचा जून हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या सुद्धा बँकेत 1500 रुपये आलेत का?
बँकेत जाऊन चेक करू शकता किंवा घर बसल्या मोबाईलचा वापर करून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. अखेर आता सर्व महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की पैसे जमा होण्यास फायनली आता सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर सर्व महिलांना सूचना आहे, सर्व महिलांनी तुमचे बँक खाते चेक करा. 1500 रुपये पाठवले आहेत, 1500 रुपये आले आहेत. जर तुम्हाला 1500 रुपये मिळाले असतील तर कमेंटमध्ये टाका येस आम्हाला 1500 मिळाले आहेत, हो आम्हाला 1500 रुपये आले आहेत दादा, असं कमेंट टाका. जर तुम्हाला 1500 रुपये नाही मिळाले, जूनचा हप्ता नाही मिळाला, तर कमेंटमध्ये नो टाईप करा की आम्हाला पैसे मिळालेले नाही. त्यामुळे आम्हाला समजेल की किती बहिणींना, किती महिलांना लाभ मिळाला आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय सण, शेतकरी मित्रांचा, शेतकरी बांधवांचा आवडता असा सण, लोकप्रिय सण बेंदूर सण आता जवळ आलेला आहे. फक्त 2-3 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्सला, सर्व सबस्क्रायबर्सला ऍडव्हान्स मध्ये बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा. बेंदूर सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, तुमचा सर्वांचा हा सण आनंदामध्ये साजरा हो. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना दिली आहे खुशखबर. तर त्यांनी खुशखबर अशी दिलेली आहे की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आजपासून वितरण सुरू. आज म्हणजे 5 जुलैपासून, म्हणजे बघा 5 तारखेपासून म्हणजे कालपासूनच हे वितरण सुरू झालं आहे, अशी त्यांनी खुशखबर दिली होती. तर बघा, त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती ट्विट करून ही माहिती दिलेली होती. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणलेले आहेत तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. तर बघा, महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि बघा, सकाळपासून बघा, काल तारीख होती 5 तारीख, काल सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांना लाभ सुद्धा मिळाला आहे, हप्ता सुद्धा जमा झालेला आहे, भरपूर महिलांना पैसे सुद्धा आलेले आहेत. तर बघा, सर्व महिलांसाठी खुशखबर आहे, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आता खरंच पैसे वाटप होणार आहेत, कारण की ऑफिशियल अपडेट आलेले आहे, ऑफिशियल GR आलेला आहे. ऑफिशियली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे. तर बघा, ज्या महिलांना काल पैसे नाही आले त्यांना आज पैसे येतील, ज्या महिलांना आज पैसे नाही येणार त्यांना उद्या पैसे येतील, आणि ज्या महिलांना उद्या सुद्धा पैसे नाही येणार त्यांना परवा दिवशी पैसे येतील. या 2-4 दिवसाच्या कालावधीमध्ये 100% सर्व बहिणींना हा लाभ जमा होणार म्हणजे होणारच आहे. आता बघा, पैसे केले आहेत ट्रान्सफर, पैसे शासनाने पाठवले आहेत 2.5 कोटी महिलांच्या बँक अकाउंटला, आणि पैसे डीबीटी सुद्धा केले आहेत. आणि आता पैसे जमा झाल्याच्या नंतर असा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. सर्वच महिलांना, सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे. आता भरपूर महिलांनी प्रश्न विचारला की दादा, आमचा हप्ता वाढला आहे का, आम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत का, की 1500 वरी 1750 मिळणार आहेत का, आमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता 250 रुपयांनी वाढला आहे का, असा प्रश्न भरपूर लाडक्या ताईंनी विचार केला होता. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्र राज्यातील योजना कोणती आहे तर त्या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना. आणि मध्य प्रदेश राज्य आहे, त्या मध्य प्रदेश राज्यातील एक योजना आहे, त्या योजनेचं नाव आहे लाडली बहिणा योजना. तर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढलेले नाहीत. तर ही जी लाडली बहिणा योजना आहे मध्य प्रदेश राज्यातील, या योजनेचे 250 रुपये वाढलेले आहेत, हे लक्षामध्ये घ्या. त्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणींना जी रक्कम दिली जात आहे ती दिली जात आहे 1500. त्यामुळे तुम्हाला 1750 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार नाही. तर तुम्हाला आता जे पण हप्ते येणार आहेत बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. मग आता जूनचा हप्ता सुद्धा तुम्हाला 1500 प्रमाणेच येणार आहे. त्यानंतर जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला 1500च येणार आहे. त्यानंतर ऑगस्टचा हप्ता सुद्धा तुम्हाला 1500च येणार आहे. हे तुम्ही सर्वांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर सप्टेंबर, पुढचे जे काही हप्ते असतील ते 1500च येणार आहेत. 1500 रुपये तोपर्यंत तुम्हाला मिळणार आहेत जोपर्यंत महाराष्ट्र शासन 2100 रुपये देण्याबाबत निर्णय करत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे 1500 रुपयावरच मिळणार आहेत, हे लक्षामध्ये घ्या सर्व महिलांनी. ठीक आहे, त्यानंतर बघा, अखेर आता 12वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. कालपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये कालच पैसे जमा झालेले आहेत. काही महिलांना आज सकाळी पैसे मिळाले आहेत, काही महिलांना आज दुपारी पैसे मिळाले आहेत, तर काही महिलांना आज संध्याकाळपर्यंत, काही महिलांना उद्या सकाळी, दुपारी, संध्याकाळपर्यंत, रात्री उशिरापर्यंत हा लाभ जमा होणारच आहे, हे लक्षामध्ये घ्या. लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे
लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्तीचं हे मोठं गिफ्ट आहे. लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता आजपासून जमा होतोय. 3600 कोटींचा निधी आता वाटप करण्यात येत आहे आणि डीबीटी पैसे केलेले आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे पैसे पाठवलेले आहेत आणि हे सर्व पैसे तुम्हाला डीबीटी अकाउंटवर मिळणार आहे. तुमच्या जे आधार कार्ड सोबत जी बँक लिंक आहे त्या बँक अकाउंटवर हे पैसे तुम्हाला मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी खुशखबर दिली होती. लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी जमा होतोय आजपासून असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा, काही महिलांना 5 तारखेला पैसे मिळाले, काही बहिणींना आज सुद्धा 6 तारखेला पैसे मिळतील. आता जून हप्त्याची जी तारीख आहे ती पूर्णपणे आता फिक्स झालेली आहे. बघा, ज्या महिलांना आज पैसे नाही येणार त्यांना उद्या 7 जुलैला सोमवारी पैसे येणार, 8 जुलैला मंगळवारी पैसे येणार, 9 जुलै बुधवारी पैसे येणार, 10 जुलै गुरुवारी पैसे येणार. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 2-4 दिवसाच्या कालावधीमध्ये 100% पैसे जमा होणार आहेत आणि ही ऑथेंटिक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.